हॅलो, दिस इज विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल अकॅडमी नागपूर. सो आज आपण असा एक टॉपिक बनणार आहे की जो टॉपिक भारतातील प्रत्येक नागरिकाला UPSC MPSC ॲस्पिरंटला माहिती असायलाच हवं, पण देशातील प्रत्येक नागरिकाला माहिती पाहिजे. पण एक दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की आपण 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट खूप चांगल्या थाटामाटाने आपण साजरा करतो. पण जर तुम्हाला असं कोणी विचारलं की बाबा मला याच्यातला एक्झॅक्ट अर्थ काय, 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला कोण व्यक्ती कोणाला महान असतो, कोणत्या जागेवर तो झेंडा फडकवतात, किंवा फडकवण्याला पण दोन प्रकार, एक फडकवणं त्याला म्हणतो, एक होईस त्याला म्हणतो, ध्वजारोहण म्हणतो, ते करतात. या सुद्धा गोष्टी माहिती असायला हवा. किंवा आपण बघू शकता सध्या जस्ट व्हिडिओ चालू झालेला आहे, तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः आपल्या सोबत असलेल्या एक तर आपल्या मुलाला विचारा, किंवा मुलं पाहत असेल तर आपल्या आईवडिलाला विचारा की खरंच का बरं या गोष्टी केल्या जातात. की फक्त एक सिंपलचा मिनिंग आहे, स्वातंत्र्य दिन म्हणजे स्वातंत्र्य झालेलं आहे, बस झालं. गणराज्य किंवा त्याला रिपब्लिक डे म्हणतो, बस काहीतरी गणराज्य, लोकांचं राज्य आलेलं आहे. खूप लोकांमध्ये चुकीच्या भावना किंवा चुकीच्या गोष्टी भरून ठेवलेल्या डोक्यामध्ये, या सुद्धा तुम्हाला डोक्यात बाहेर काढायची आहे. ॲक्च्युली कसं आहे की भारतामध्ये आपण बघतो की भरपूर सारे व्यक्ती जे आहेत किंवा म्हणून 99% जे लोक आहेत ते जनरली अंधविश्वास असेल किंवा चला बाबा काहीतरी सांगितलेलं आहे, मग यांनी काहीतरी सांगितलेलं आहे, चालू बाबा. पण जर समजा तुम्हाला खरंच तुम्ही स्वतःला विचारा आता की तुम्हाला माहिती आहे का काही झेंडा कोण फडकवतो किंवा ध्वजारोहण करतात, कुठे करतात आणि का बरं करतात. आता 15 ऑगस्ट थोडं सोपी होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला विचारलं की 26 जानेवारी का बरं करतात, का बरं, रिझन काय आहे त्याच्या मागे. खूप जण म्हणतो संविधान इम्प्लिमेंट झालेलं आहे, खूप जण म्हणजे राष्ट्रपतीचं पहिलं हे जनरली आहे. एक्झॅक्ट माहिती आहे का, काही नाव जे बघतो गणराज्य जवळपास सारखंच, जवळपास 15 ऑगस्टला तुम्हाला सारखं काही ना काही दिसेल. सेकंड बघतो आपण की जेव्हा आपण झेंडा फडकवतो किंवा त्याला होईस्ट करतो किंवा अनफर करतो, हे शब्द नवीन आहे आपल्यासाठी, हे आपण सर्व समजून घेणार आहे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये. तर व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बघा, मजा येणार आहे व्हिडिओमध्ये, कारण की आपण सर्व गोष्टी एन्जॉय केलेल्या आहे, लहानपणापासून साजरे केलेले आहे. पण आज आपल्याला याचा एक चांगल्या पद्धतीने परफेक्ट अर्थ माहीत होणार आहे. तर बघूया आपण सर्वप्रथम काय आहे. तसं आपण बघितलं याच्यामध्ये की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामधील फरक. तुम्हाला एक डायग्राम मी तुम्हाला सांगतो. ॲक्च्युली हे 2 दिवस आपण जे साजरे करतो याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे, आधीची परंपरा काय होती, आता काही चेंज झालेली आहे का, आपण त्या सर्व गोष्टी बघूया. ठीक आहे, तुम्हाला एक डायग्राम मार्फत तुम्हाला मी सांगतो विद्यार्थ्यांनो. तर जसं बघतो आपण की एक आपण डेट्स लिहून घेऊ, दोन्ही पण इम्पॉर्टंट आपल्या. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. आता 15 ऑगस्टला जसं बघतो आपण की याला आपण नाव दिलेलं आहे स्वातंत्र्य दिन. सांगायची गरज नाही कोणाला, एवढं माहीत असायला पाहिजे, स्वातंत्र्य दिन. आणि याला आपण म्हणतो 26 जानेवारीला गणराज्य. हे 2 नावं आपण जनरली म्हणतो, एक गणराज्य दिन किंवा त्याला म्हणतो प्रजासत्ताक दिन, दॅट इज रिपब्लिक डे. ठीक आहे, याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये काय, रिपब्लिक डे. आणि याला इंडिपेंडन्स डे सांगायची गरज नाही. ठीक आहे, आता आपला नेक्स्ट पॉईंट जो आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की या दिवशी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, जनरली 15 ऑगस्ट 1947 रोजी, आता इथे मी इयर जे आहे हे थोडंसं एक मला बघायचं चांगल्या पद्धतीने. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी तुम्हाला देशाचे पहिले PM लाभले होते, ते होते आपले पंडित जवाहरलाल नेहरू. तर या दिवशी पंडित नेहरूंनी आपले जो झेंडा आहे, आपला जो फ्लॅग आहे, हा सर्वप्रथम, आता त्याला म्हणू शकतो आपण की ध्वजारोहण केला होता, की त्याला मग आपण फडकवला होता. हे 2 टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे. आधी सर्वात पहिले बघू आपण की त्यांनी ध्वजारोहण केलं होतं की त्यांनी झेंडा फडकवला होता, हे दोघं बघून घेऊ. सेकंड, ठीक आहे, या दिवशी 26 जानेवारी आहे, त्यात इयर आपण घेऊ 1950. एक डिटेलमध्ये बघणार आहे, डिटेलमध्ये. ठीक आहे, 26 जानेवारी 1950 रोजी
आपण झेंडा सेम कन्सेप्ट आहे, ध्वजारोहण केला होता की फडकवला होता, कोणामार्फत? तर राष्ट्रपती मार्फत, तेव्हाच्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद, फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. तर आता हे फर्स्ट मी जाणून बुजून लिहून ठेवत आहे. तर फर्स्ट पीएम, फर्स्ट राष्ट्रपती हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आजच्या परंपरेला, कारण की भारत हा संस्कृती पाळणारा देश आहे, परंपरा असणारा परंपरा ठेवणारा देश आहे. तर आपली सुद्धा परंपरा त्या दिवशी या पद्धतीने काहीतरी होती. आता बघूया काय झालं होतं. 15 ऑगस्ट 1947ला फर्स्ट पीएमनी लाल किल्ल्यावर झेंडा ध्वजारोहण की फडकवला, तर त्याला म्हणतात ध्वजारोहण. ठीक आहे. ध्वजारोहण हा जो कन्सेप्ट आहे हा तुम्हाला कुठे यूज करावा लागेल? 15 ऑगस्ट साठी. आता सर्वांना ध्वजारोहण काय होते ते सर्व बघूया आपण एक. ठीक आहे. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित नेहरूंनी ध्वजारोहण केलं. याचा अर्थ असा होते की आपला जो स्तंभ राहतो तुम्हाला खालून तो झेंडा पूर्ण वर न्यावा लागतो आणि त्याला नंतर मग फडकवावा लागतो. आपण बघत असतो नेहमी, आपण बघा आपण सर्व गोष्टी बघतो, आपण माहिती चॉकलेट खात असतो तिथे गेल्यावर की काय समोसे खात असतो, काय माहित नाही की कोणत्या कपड्यामध्ये गुंग असतो, पण आपण या बारकाई बघत नाही कधी. आणि मला वाटतं की ह्या सुद्धा गोष्टी समजल्या पाहिजे. तर बघा ध्वजारोहणचा अर्थ होते की तुम्ही खालून झेंडा बरोबर नेत आहे त्या रस्सीनी बरोबर, रस्सीने जे तुम्ही वर ओढता, वर ओढल्यानंतर तुम्हाला मग त्याला झटका देऊन त्याला हे करावं लागते, त्याला म्हणतो आपण ध्वजारोहण. आणि तेव्हा तो फडकवला जातो. आणि फडकवला याचा अर्थ होते, याला म्हणतो आपण अनफ्लड, याला इंग्लिश मध्ये शब्द यूज केलाय अनफ्लड. याचा अर्थ असा होतो जनरली की ऑलरेडी झेंडा वर त्या स्तंभाच्या टोकावर असतो, फक्त तिथे राष्ट्रपती जाऊन फक्त एक बस 2-3 बस झालं, बस त्याला धक्का येतात आणि झेंडा आपला फडकतो. तर अनफ्लडचा अर्थ असा होतो, फडकवण्याचा अर्थ असा होतो. पण आता त्यांनी काय केलं आधीपासून, आणि हे का बरं असं यूज केलं हे समजून घ्या सर्वात पहिले. खूप जणांना याचा अर्थच माहिती नाही की ध्वजारोहण आणि फडकवल्याचा फरक काय आहे. ठीक आहे. तर ध्वजारोहण का बरं करतो की आपण स्वतंत्र झालेलो आहोत, त्यामुळे तुम्ही आपला झेंडा बरोबर वर न्याल आणि नंतर फडकवाल. या दिवशी दॅट इज 1950ला देश स्वतंत्र झाला होता, म्हणून आपण ऑलरेडी झेंडा वर ठेवलेला होता. म्हणजे बघा ध्वजारोहण का बरं आपण खालून करतो वर, कारण तेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं म्हणून आपण स्टार्टिंग पासून त्याला वर नेतो आणि नंतर त्याला फडकवतो. पण आपण अनफ्लड का बरं करतो 1950ला आपण असं का बरं केलं होतं, मागचा रिझन असा आहे की ऑलरेडी आपण इंडिपेंडंट झालेलो, आपण स्वतंत्र झालेला आहे, आपल्याला मिळालेला आहे, म्हणून आपला झेंडा खालून न्यायची गरज नाही. आता तो वरच राहील, फक्त तो बंद असतो पूर्णचा, त्याच्या आतमध्ये फुलाच्या पाकळ्या असतात खूप सुंदर. बस हाच एक फरक आहे दोघांमध्ये. तो दोघांचे फरक समजला सर्वांना की अनफ्लड फडकवणे म्हणजे काय, तो मान मिळतो राष्ट्रपतीला गणराज्य किंवा प्रजासत्ताक दिनी. आपण ते बघणार आहे. यांनाच का बरं ते सुद्धा बघणार आहे. ठीक आहे. आणि यालाच का बरं हे सुद्धा बघणार आहे. आणि याचं नाव गणराज्य कसं पडलं हे सुद्धा बघणार आहे. ठीक आहे. बघू आता थोड्या वेळात. तर मला सर क्लिअर झालं यांना की स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947ला कोणामार्फत? फर्स्ट पीएम मार्फत झालं होतं. आपण बघा तेव्हाच्या गोष्टी बघत आहे, आपण आजच्या गोष्टी नाही बघत आहे अजून पद्धती. ठीक आहे. आज लाल किल्ल्यावर, कुठे? लाल किल्ल्यावर झेंडा काय केला जातो? ध्वजारोहण केला जातो. दॅट इज होइस्ट. त्याला होइस्ट जनरली म्हणतात, इंग्लिश मध्ये त्याला होइस्ट म्हणतो ध्वजारोहणला. ठीक आहे. तर होइस्ट त्याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे. सेकंड, गणराज्य दिन जो आहे हा कोणामार्फत झाला होता? पहिला फर्स्ट राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद मार्फत. आणि आपण बघतो की 1950 या वेळेस त्याला अनफ्लड केला होता. रिझन काय? आपण ऑलरेडी स्वतंत्र झालो होतो म्हणून झेंडा आपला टॉपवरच राहील, फक्त त्याला बांधून ठेवतात, म्हणजे त्याला पूर्ण असं करून ठेवलं जात आहे आणि आतमध्ये फुलं असतात. रिझन काय? अजून घटना लागू व्हायची आहे आपली, म्हणून जेव्हा तो ओपन झाला तेव्हा आपली घटना सुद्धा लागू झाली. बघू आपण, खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. तर आपलं पहिला क्लिअर झालं की स्वातंत्र्य दिन आणि का बरं करत होतो हे बेसिक सर्वांना माहिती असायला हवं. आता आपण बघू आज कसं आहे. ठीक आहे. तर जसं आपण बघतो की या दोघातला अर्थ जसा आपण बघूया आज जनरली काय होत आहे तर आपण बघूया. स्वातंत्र्य दिन, म्हणजे आपण बघतो जनरली की बघा या लहान लहान बारक्या गोष्टी असतात.
आपण मस्त कारमध्ये जाऊ, मस्त टू व्हीलर उभे राहू, मस्त झेंडे फडकवतो जनरली आपण. पण जर तुम्हाला एखाद्या पोलिसांनी पकडून तुला विचारलं की इकडे बेटा तू खूप झेंडा फडकवून मला सांग का बरं केलं, गणराज्य दिन का बरं केले जाते, तर मग हे सुद्धा जर सांगता नाही आलं तू खूप चांगली जेल झाली पाहिजे. कारण की तू खूप तुझ्या अंगात आलेली आहे खूप जास्त प्रमाणात, तू जास्त झेंडे फडकून राहिलेला आहे. जनरली तू गाडीवर उभा राहून, कारमध्ये राहून तू मस्त झेंडे फडकून राहिले, पहा वाईट नाही आहे, चांगलं आहे. पण तुम्हाला त्याचं नॉलेज जर असेल तर अजून चांगलं वाटते यार. उपवास ठेवता माहितच नाही का बरं ठेवता, त्याला अर्थ नाही आहे. मिनिंग जर असेल तर अजून चांगलं आहे. अंधश्रद्धा नको ठेवा, ठीक आहे. तर स्वातंत्र्य दिन आपण बघितलं काय की देशाला स्वातंत्र्य मिळाले, सोपी आहे. देशाला काय मिळालं, स्वातंत्र्य, सोपी आहे. पण मेन आहे गणराज्य दिन. खूप जणांना माहिती नसतं की गणराज्याला गणराज्य दिन का बरं म्हणतात. आता खूप जण म्हणतात की बाबा या दिवशी संविधान इम्प्लिमेंट झालं होतं. खूप जण म्हणतात की या दिवशी देशाचे राष्ट्रपती त्यांना एक मान दिलेला आहे ना. तर मला एक सांगा की जर मी असं म्हटलं की बाबा संविधान लागू झालेलं आहे, मी उत्तर लिहित नाही, संविधान लागू झालेलं आहे, त्याला इम्प्लिमेंट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, लागू झालेलं आहे. सेकंड पॉइंट आपण म्हणू याच्यामध्ये की राष्ट्रपतीचं काय महत्व आहे. मग म्हणजे या दिवशी आपल्याला बघायचं आहे की संविधान लागू झालेलं आहे आणि राष्ट्रपतीचं महत्व काय आहे. तर आता बघा आपण एक बघितलं की या दिवशी राष्ट्रपतीला महत्व दिलं जाते. मग मला एक सांगा की या दिवशी संविधान जर लागू संविधान 26 जानेवारी 1950 ला लागू झालेलं आहे. पण त्याच्या आधी पण 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान जे आहे तयार झालं होतं. संविधान तयार होतं. तर मग याला का बरं आपण मग गणराज्य दिन म्हणत नाही. आता गणराज्याचा अर्थ काय होते, लोकांचं राज्य. गणराज्याचा अर्थ काय, लोकांचं राज्य. प्रजासत्ताक म्हणजे काय, प्रजेची सत्ता, लोकांचं राज्य. मग मला सांगा संविधान इम्प्लिमेंट झालं म्हणजे लोकांचं राज्य आलं की 15 ऑगस्टलाच लोकांचं राज्य आलं होतं. आता इथे तुम्हाला कन्फ्युजन येईल. कारण खूप जण स्टेटस ठेवतात संविधान लागू झालेलं आहे, मग संविधान लागू झाले तर राष्ट्रपतीला का बरं महत्व दिलं आहे हे सुद्धा माहिती पाहिजे है ना. तर जसं बघतो आपण की 15 ऑगस्टला लोकांची सत्ता नव्हती का, तर एक लक्षात ठेवायचं या दिवशी ऑफिशियली आपली सत्ता आलेली होती. या दिवशी पण होती, पण या 2 दिवसाच्या मधात, म्हणजे कोण दिवसाच्या मधात, 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी या 2 दिवसाच्या मधामध्ये आपण ब्रिटिशांचेच कायदे यूज करत होतो. संविधान सभा आपली जस्ट चालू की त्यांनी काम केलं होतं 6 डिसेंबर 1946 पासून. पण या 2 दिवसाच्या मधामध्ये आपण 2-2.5 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष 11 महिने एवढे दिवस पूर्ण आपण ब्रिटिशांचेच कायदे, आपण जो 1950 जो कायदा तो आपण जनरली यूज करत होतो. आणि जेव्हा आपण आपले कायदे ऑफिशियली जेव्हा यूज करतो तेव्हा आपली सत्ता राहील. जसं आपण बघतो काश्मीरमध्ये, काश्मीर आपला होता असं खूप लोकांना वाटते, पण ते चुकीचं होतं. ज्या दिवशी 370 निघली त्या दिवशी काश्मीर आपला पूर्णपणे झालेला होता. रिझन काय की आज आपल्याला आपले कायदे लावत असताना काश्मीरमध्ये जा लागत नाही, विधानसभेत जा लागत नाही. आज आपोआप संविधानाचे, संसदेचे कायदे त्याला लागू होतात. त्याच पद्धतीने 26 जानेवारी 1950 ला ऑफिशियली आपली जी घटना इम्प्लिमेंट झाली होती, ती इम्प्लिमेंट झालेली घटना म्हणजे जे कायदे आहे ते संपूर्ण देशाला लागू झाले होते. परंतु मग राष्ट्रपतीला का बरं त्यांनी मान दिलाय, तर सर्वात प्रथम घटनेचे प्रमुख जे आहे, प्रथम व्यक्ती जे आहे ते राष्ट्रपती. आणि या दिवशी राष्ट्रपतीची सुद्धा निवड झाली होती. राष्ट्रपतीची निवड झाली होती म्हणजेच भारतीय लोकांमार्फत आपण आपला प्रथम नागरिक नेमला होता, म्हणून आपली सत्ता आलेली आहे, म्हणून त्याला गणराज्य म्हटलं जाते. मी पुन्हा एकदा सांगत आहे, देशाचे प्रमुख प्रथम नागरिक आपले राष्ट्रपती असतात आणि या दिवशी देशाच्या प्रथम नागरिकाचं नेमणूक त्यांना करण्यात आलं होतं. आणि मला एक सांगा की जर देशाचा प्रथम नागरिक नेमला म्हणजे देशामध्ये आपली ऑफिशियली सत्ता आलेली आहे आणि म्हणून या दिवशी आपण त्याला गणराज्य म्हणतो. गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य म्हणतो.
आणि हे सुद्धा सर्वांना माहिती असायला हवं, कारण की हवेत अभ्यास करायला ठीक आहे, हवेत अभ्यास करणं, पास होणं, आपण बघतो ना विदर्भातील विद्यार्थी का बरं पास होत नाही, मागचा रिझन हा आहे की आपण काहीतरी छोटीशी पुस्तक वाचून घेतो, काही ठोकळा वाचून घेतो आणि एक्झाम देतो, हे चुकीचं आहे. तर समजेल सर्वांना, गणराज्याबद्दल दोन दुमत असतात. एक आहे संविधान लागू झालेलं आहे, सेकंड आहे काय म्हटलं, राष्ट्रपती प्रथम नागरिक जनरली असतात, म्हणून त्याला जनरली. तर असं नाहीये, संविधान तर लागू झालं होतंच, त्याला काही हे नाहीये, पण संविधानाचा जो प्रथम व्यक्ती आहे, जो पहिला मान असतो राष्ट्रपतीला, या दिवशी ऑफिशियली राष्ट्रपतीची नेमणूक झाली होती. राष्ट्रपतीची नेमणूक झाली म्हणजे देशातील प्रथम व्यक्तीची नेमणूक झाली. देशाची प्रथम व्यक्ती नेमणूक होणे म्हणजे आपली सत्ता येणे, माझी सत्ता आलेली आहे. म्हणून तुम्ही बघाल की सर्व पद खाली राहतात, पण राष्ट्रपती पद कधीच खाली ठेवता येत नाही. जर पद नसेल तर देश नाही आहे, इतकं महत्व आहे राष्ट्रपतीला. म्हणून या दिवशी राष्ट्रपती झेंडा फडकवतात, पीएम पण फडकवतात, असं नाही सर्वजण ऑब्व्हियसली, पण मान राष्ट्रपतीचा असतो. त्याचा मागचा रिझन हा आहे की देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 झेंडा फडकवला होता. तर आज सुद्धा देशाच्या ज्या राष्ट्रपती राहतील द्रौपदी मुर्मू मॅडम, या आपल्या झेंडामध्ये फडकवतील. आणि फडकवणे म्हणजे तुम्हाला सांगितलंय, झेंडा ऑलरेडी टॉपवर राहील, त्याला फक्त आपण त्याला 2-3 झटके देऊ, त्याला जिथून मग फुलाचा वर्षाव होईल पूर्णपणे, कारण की आपण स्वातंत्र्य आहो म्हणून. तर मुलांना हा एक डिफरन्स होता, हा डिफरन्स खूप लोकांना माहिती नसतो. नेक्स्ट एक पॉईंट जसं बघू आपण, तर जसं आपण बघितलं की होइस्टिंग, ठीक आहे, होइस्टिंग आणि अनफ्लरिंग. तर सर्वांना या गोष्टी क्लिअर झालेल्या आहे की होइस्टिंग काय, अनफ्लरिंग काय. खूप जणांना की यार होइस्टिंगचा अर्थ असा होऊ शकते का की हा शब्दच नवीन वाटतो आपल्याला. तर मला वाटतं की मॅक्झिमम विद्यार्थ्यांना हा क्लिअर झाला असेल की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचा बेसिक कन्सेप्ट काय आहे, आणि एकदा आपल्या घरच्यांना सुद्धा विचारा कुठे काय असतो. आणि सेकंड पॉईंट, आता जसं तुम्हाला म्हटलं मी की होइस्टिंग होत आहे, तर आपण काय म्हटलं की 15 ऑगस्ट या दिवशी, ठीक आहे, 15 ऑगस्टला काय होणार आहे आता आपलं ध्वजारोहण, दॅट इज काय होईल, होइस्टिंग. होस्टिंग कोण करेल, पीएम करेल, आणि कुठे करेल, लाल किल्ल्यावर. बस हे माहिती पाहिजे यार. आज मी खूप जणांना विचारतो, खूप जण मला सांगतात ते लाल किल्ला 26 जानेवारीमध्ये आणून ठेवून देतात. नाही आहे, तुम्ही स्वतःला विचारा की तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती होत्या का सांगितलेल्या. आणि 26 जानेवारीचा खेळ असा आहे आपला, 26 जानेवारीचा, की या दिवशी काय असतो, अनफ्लर. अनफ्लर म्हणजे काय, अनफ्लर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फडकवणे. याचा अर्थ काय होते, ध्वजारोहण. याचा अर्थ काय होते, ध्वजारोहण. याचा अर्थ काय होते, फडकवाने. फडकवणे, ठीक आहे. तर या दिवशी कोणाला माना म्हटलं आपण, राष्ट्रपतीला. आणि कुठे प्लेस त्या सांगितली सर तुम्ही, त्याची सांगितली, लाल किल्ला, राष्ट्रपती राजघाट. ऐकलंय का. आता याचं नाव चेंज झालेलं आहे, राजपथ होतं, राजघाट होतं, आता याचं नाव काय आहे, कर्तव्यपथ. आणि जनरली असंही आहे की राष्ट्रपती भवनाजवळच आहे सर्व या गोष्टी, म्हणून राष्ट्रपती आपल्या ठिकाणीच जो अनफड केला जातो ध्वज, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. तर या सुद्धा सर्व गोष्टी सर्वांना माहिती असायला हवा. तर आपण बेसिक पासून एक बघितलं आहे, एक डोक्यामध्ये ज्या गोष्टी होत्या की बाबा हा असं काहीतरी असेल, तर हे मला क्लिअर झालं. तर बघा आपण काय म्हटलं, 15 ऑगस्टला पीएम, 26 जानेवारीला राष्ट्रपती. 15 ऑगस्टला पीएम लाल किल्ल्यावर, ठीक आहे, 26 जानेवारीला राष्ट्रपती कुठे, कर्तव्यपथ, ठीक आहे, आणि कुठे राष्ट्रपती भवन त्याला म्हणू शकतो आपण, त्याच जवळच जनरली, कारण की ते आहे. ते दोन तुम्हाला लक्षात ठेवायचं. रिझन काय आहे तुम्हाला सांगितलं, रिझन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही विचारून बघा कोणाला माहिती आहे का, कारण की आता लवकरच आपलं 76 आपलं इंडिपेंडन्स डे आहे, सर्वांना माहिती असावं. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.